नमस्कार मित्रांनो, मनी मॅनेजर्सच्या निफ्टी ॲनालिसिसमध्ये आपले स्वागत आहे। आज खूप दिवसांनी व्हिडिओ करत आहे, त्यामुळे आपण आधी वीकली बेसिस निफ्टीची मूवमेंट बघूया आणि नंतर डेली ॲनालिसिस करूया। साधारण 1 एप्रिलपासून निफ्टी ही 22,800 ते 22,200 या रेंजमध्येच फिरत आहे। 19 एप्रिलला निफ्टीने 21,777 हा लो बनवला आणि 29 एप्रिलला 22,800 हाय बनवला। म्हणजेच 21,800 ते 22,800 साधारण 1,000 पॉईंटची मूवमेंट झाली आणि फ्रायडेला पुन्हा 22,800 वरून 22,350पर्यंत फॉल दिला। म्हणजेच ही एक अपसाईडची रिट्रेसमेंट असण्याची शक्यता आहे। आज मंडेला 22,560ला स्लाइटली गॅप अप ओपन झाली आणि स्मॉल रेंजमध्ये मूवमेंट होत राहिली। 22,458ला क्लोज झाली। उद्यासाठी विचार केला असता अपसाईडला 22,530 हा एक स्मॉल हर्डल आहे आणि 22,400 हा एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे। जर 22,530 ब्रेक झाले आणि 15 मिनिट निफ्टी सस्टेन राहिली तर 22,630पर्यंत निफ्टी जाण्याची शक्यता आहे। 22,400 स्ट्रॉंग सपोर्ट दिसत आहे, सो तो ब्रेक करेल अशी शक्यता कमी आहे। अशाच निफ्टीच्या ॲनालिसिससाठी चॅनल सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ लाईक आणि शेअर करा।